मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिष आचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558. पुनश्च माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर लक्षात ठेवा, 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः मार्गदर्शन करतो. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शनाची सेवा दिलेली आहे. आपण ह्या बाबतीत प्रथम मला विचारावं आणि नंतरच व्हॉट्सअपवर माहिती टाकावी. मला न विचारता माहिती टाकली असेल तर ती गाळली जाईल, डिलीट होईल. कारण मोबाईलची मेमरी भरून जाते आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांना माझ्यापर्यंत माहिती पोहोचवता येत नाही. आपण माझ्याशी संपर्क साधल्याशिवाय आणि आपली समस्या जाणल्याशिवाय आणि त्याविषयी आपणाकडून मला कोणती माहिती हवी आहे ती मी सांगेल त्याप्रमाणे आपण टाकावी. असो, बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. कार्यालयाची वेळ सकाळी 9 ते 2 असते, पण बाहेरगावसाठी आपण मोबाईल करून मला सूचना दिली तर आम्ही वेळ वाढवू शकतो. यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे. 6 इंच रुंद आणि 11 इंच किंवा 10 इंच लांब असं पाकिट, त्यावर आपलं पत्ता, त्याच्यावर 25 रुपयाची चांगली व्यवस्थित पोस्टाची तिकीटं साधी लावावी. ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घालावं, त्याच्यावर माझा पत्ता लिहावा मी सांगितल्याप्रमाणे, आणि ते स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्यावं. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्रसिद्धी मागवावी. काच फ्रेम करूनच आपल्याला ती लावावी लागणार आहे. काच फ्रेम याच्यासाठी करायचे आहे की यंत्राला टोक नजर बाधा लागत नाही आणि त्यांना स्फटिकाचं रूप प्राप्त होत असल्याकारणाने ती लवकर प्रभावित होतात. ही यंत्र सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. देवघरात लावण्याची किंवा अंधाऱ्या जागेत लावण्याची जरूर नाही. जे नौकर वर्ग आहे त्यांनी आपल्या घराच्या पहिल्या हॉलमध्ये, आणि जे व्यावसायिक आहे, ऑफिस आहे, कार्यालय आहे, बैठकी आहे, सार्वजनिक ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आपण ही यंत्रसिद्धी लावू शकतात. यंत्रसिद्धीचा विभाग वेगळा आहे. आपण लहान किंवा मोठं पाकिट पाठवलं तर ते गाळण्यात येईल, त्याच्यातून आम्हाला पाठवता येणार नाही. कारण लहान पोस्ट आहे, मोठं पाकिट ते स्वीकारत नाही आणि लहान पाकिटात ती मावत नाही, म्हणून लक्षात घ्यावं. प्रत्यक्ष भेट माझी घ्यायची असेल तर अगोदर मोबाईल करावा, नंतर यावं. रावेरमध्ये आल्यावर आपण खाजगी वाहने आले तर आंबेडकर चौकात याल. आंबेडकर चौकापासून 2 मिनिटाच्या अंतरावर लक्ष्मीनारायण मंदिर आहे. गणेश ज्वेलर, विक्रम ज्वेलरच्या समोर हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि त्याच्याच पुढे अलंकार ज्वेलर्स पण आहे. आपल्याला काही अडचण असेल तर विक्रम ज्वेलर्स किंवा अलंकार ज्वेलर्सच्या आतमध्ये जावं. पुष्कळशे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आतमध्ये जावं, तर पुष्कळशे 99% लोक बाहेरच उभे राहून चौकशी करतात. असं का करतात मला काही कळत नाही. आतमध्ये जावं आणि आतमध्ये गेल्यावर आम्हाला गुरुजींना भेटायचं असं सांगायचं, ते आपल्याला निश्चित मार्गदर्शन करेल. लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात. लहानसा रस्ता तिथून आहे, तिथून रस्त्यात गेला की माझ्या नजरेच्या टप्प्यात बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय लगेच आहे. आपण रेल्वेद्वारे आले तर 2.5 किलोमीटर लांब आहे. खाजगी वाहनाने आले तर आंबेडकर चौकात येऊन 2 मिनिटाच्या अंतरात. सरकारी वाहनातून बसने आले तर तुम्ही बस स्टँडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे. असो, आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. वार्षिक भविष्यवाणी आपण देत आहोत. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या आणि काल वृश्चिक 8 राशी झालेल्या 4 राशी राहिलेल्या आहेत, ते आपण करणार आहोत. आता आपण
रावेरून ते जळगावचा प्रवास आहे. यावल मार्गे आपण करणार आहोत. किनगावपासून आपण आता जळगावच्या मार्गावर चालत आहोत. आजचा विषय आपण घेणार आहोत शुक्रभ्रमणाचा. शुक्रभ्रमण कशासाठी लागते, काय लागते याचा विचार आपण करायला हवं आणि मार्गदर्शन पण आपल्याला हवं आहे. कारण शुक्रभ्रमण हे मुख्यतः विवाह करण्यासाठी बघितलं जाते. तसं पाहिलं तर शुक्र हा एक प्रत्येक ग्रहाला अनेक बाबी, अनेक पैलू, अनेक कारकत्व करावं लागते. परंतु पुष्कळशी मंडळी गुरु बघत असते आणि वास्तविक पाहता गुरु हा स्वतः संन्यासी आहे. तो मंदिरात राहणार आहे, भजन कीर्तन करणार आहे, तर तो विवाहाचा कारग्रह होऊ शकत नाही. आणि पुष्कळशे जण तो गुरु बघतात आणि मग नेमकं तिथे चुकते आणि मग आपल्याला अचूक मार्गदर्शन मिळत नाही विवाहाच्या बाबतीत. तर शुक्र हा आपल्याला बघायचा असतो. कारण शुक्र हा स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण करतो, पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण करतो. आणि आकर्षण निर्माण झालं की मग प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की मग तुमचं शुभमंगल सावधान होते. शुक्राची गती ही काही वेळेला थपकत असते, तर काही वेळेला गतिमान असते, वाऱ्यासारखी गती असते. आणि विवाहस्थानाकडे ज्या वेळेला शुक्र सरकत जातो किंवा दृष्टी टाकत जातो, त्यावेळेला तुम्हाला स्थळ येतात. पण स्थळ येऊन जमत नाही काही वेळेला. तर त्या ठिकाणी मध्ये स्पीड ब्रेकर जसं रस्त्यामध्ये असते, तर तसं मंगळाचं स्पीड ब्रेकर जर आलं तुम्हाला तर तुमचं जमत नाही. आणि तुम्हाला जमत नसताना त्या ठिकाणी कुयोग आला, चांडाळ योग आला, तर मग काही वेळेला काय होतं की तुम्हाला जे पसंत स्थळ आहे ते होकार नकार देत नाही आणि जे नापसंत स्थळ आहे ते तुम्हाला मागे लागते. अशा प्रकारची स्थिती निर्माण होते ती चांडाळ योगाने, शनी मंगळ योगाने, बुध मंगळ योगाने, शनी रवी कुयोगाने, शनी चंद्र कुयोगाने, अशा तऱ्हेचे हे जे ग्रहयोग आहेत त्याप्रमाणे परिणाम हे होत असतात. पण ज्या वेळेला शुक्र हा स्वच्छ गतीने चालत असतो तर शनिचंद्र आला तर तो घातक असतो, शनी रवी आला तरी तो घातक असतो, शनी मंगळ आला तरी घातक असतो, मंगळ बुध आला तरी घातक असतो, शुक्र रवी आला तरी घातक असतो, शुक्रचंद्र आला तरी घातक असतो. मग काय, पण मात्र शनी एकटा आला तर शनी हा शुक्र राशीमध्ये खेळायला येतो, तो सहाय्य करतो, आपल्याला हवं तसं स्थळ या ठिकाणी आपल्याला आणून देत असतो. आणि आणून देत असताना आपल्याला शुभमंगल सावधान पण होत असते. याच्यासाठी शुक्राची गती मोजता आली पाहिजे, शुक्राचं चाल मोजता आली पाहिजे, शुक्राची दृष्टी आपल्याला बघता आली पाहिजे. तर या ठिकाणी जाणकार ज्योतिषीच आपल्याला हवा असतो आणि जाणकार ज्योतिषीच्या माध्यमातून आपल्याला अधिक सत्यतेकडे आपण जात असतो. तर शुक्र बघायला कारण हे की शुक्र हा भौतिक सुखाचा कारग्रह आहे, लैंगिक सुखाचा हार्मोनचा कारग्रह आहे, हा हौशमौजेचा कारग्रह आहे, हा स्वप्न पाहण्याचा कारग्रह जसा चंद्र आहे. तर चंद्र हा मनातील धार्मिक विचार, गुरु हा धार्मिक विचाराची स्वप्न आपल्याला दाखवित असतो. परंतु शुक्र हा मात्र वैवाहिकाची स्वप्न दाखवित असतो. आपले कल्पना करत असतो की संसार कसं करूया आपण, विवाह कसा आपला झाला पाहिजे, पत्नीला वाटते की मुलीला वाटते की पती आपल्याला कसा मिळाला पाहिजे, मुलाला वाटते की आपल्याला पत्नी कशी मिळाली पाहिजे. हे जे स्वप्नरंजन करतो हा शुक्र असतो. आणि हे स्वप्नरंजन करता करता आपला विवाह होत असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण विवाहासाठी विवाह योगाची कुंडली हवी. पुष्कळशे लोक काय करतात, आपण जर कुंडली जन्माक्षर आणि जन्मांक जर पाहिलं तर ही मुखपृष्ठ असलेली कुंडली सत्य नाही, पूर्णत्व या कुंडलीला नाही. कॅम्प्युटर मार्ग काढलेली कुंडली पण सत्य नसते, त्याच्यात अचूक भविष्यवाणी मार्गदर्शन होत नाही. कारण कॅम्प्युटरमध्ये जे भरलं जाईल ते बाहेर येईल. एखाद्या वेळेला लता मंगेशकरचं गाणं भरलं तर ते लता मंगेशकरचंच गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. आपली इच्छा असली की मोहम्मद रफीचं गाणं आम्हाला ऐकायचं तर ते मोहम्मद रफीचं गाणं ऐकू देणार नाही. म्हणजे त्याच्यात जे टाकलं आहे, त्याच्यात जे भरलं आहे तेच आपल्याला मिळेल. एखाद्या डब्यामध्ये आपण शेंगदाणे भरले तर शेंगदाणेच निघतील, त्याच्यामध्ये आपण साबुदाणा भरला तर साबुदाणाच निघणार आहे. त्याचप्रमाणे कॅम्प्युटरमध्ये जे भरणा होतो आणि जो ज्या बुद्धीने होतो, ज्या व्यक्तीने भरलेला आहे त्याला ज्योतिषाचं कितपत ज्ञान आहे एक आहे. आता तर व्यवसाय झालेला आहे,
त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर कॅम्प्युटरची कुंडी ही सत्यतेत नसते. आता प्रत्येकाच्या जीवन आयुष्यामध्ये काही ठळक गोष्टी येतात. ठळक गोष्टी म्हणजे कोणता, आपण जनसामान्य एक नोकर वर्ग असला, खाजगी नोकर वर्ग असला, सरकारी नोकर वर्ग असला, एखादा मोठा शेठ सावकार असला, मोठा अधिकारी असला, डॉक्टर असला, वकील असला, काही असला, तर सगळे मनुष्य जीवनामध्ये काही ठराविक पायऱ्या असतात. त्या पायऱ्या प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. तो भिकारी असला तरीही, शून्यवत असला तरीही, जन्म घेतला की पायऱ्या म्हणजे जन्म पहिला म्हणजे शरीराची रचना, त्याच्यानंतर स्वभावाची कुंडली आपल्याला पाहिजे, म्हणजे स्वभाव आपल्याला कळतो. स्वभाव आपल्याला कळत असताना मग आरोग्याचा प्रश्न येतो जीवन आयुष्यात. मला आरोग्यावरून आपल्याला काय काय रोग होणार आहे, काय काय आपल्याला तकलीफ होणार आहे आरोग्याविषयी, ही ज्योतिषशास्त्र हे सांगू शकते. विज्ञान हे सांगू शकत नाही. डॉक्टरापुढे जर आपण म्हटलं की आमचा पेशंट घरी आहे तुम्ही ट्रीटमेंट करा, तर कुठलंही विज्ञान होकार देणार नाही. त्याला इतकी लांबची दृष्टी नाही, विचार नाही, काही नाही. डॉक्टरकडे तुम्ही गेले, मग तो MD असो का त्याच्यावर असो का खालचाही डॉक्टर असला, तर तो तुम्हाला रक्तलघवी तपासायला लागेल, सोनोग्राफी करावं लागेल, CT स्कॅन करावं लागेल, MRI करावं लागेल, मग तुम्हाला औषधं लिहून देईल. म्हणजे त्यालाही आरोग्याचं कितपत ज्ञान आहे ही एक शंका येते. मग एवढं ज्ञान तर त्या मेडिकल स्टोअरवाल्याला आहे, एवढं ज्ञान तर MRI वाल्याला आहे की कोणती औषधी कोणत्यावर चालते, त्याचप्रमाणे तो डॉक्टर करतो की नाही. पण ज्योतिषशास्त्र असं आहे की ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या पुढे आहे आणि विज्ञानाच्या पूर्व आहे, हे लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्र व्यक्ती समोर नसतानाही सुद्धा भाष्य करण्याची ताकद ज्योतिषामध्ये आहे. ज्योतिषशास्त्राची एवढी दृष्टी आहे की तुमचा जन्म पृथ्वीवर कुठेही होऊ द्या, आणि मी असो, मी रावेरमध्ये राहणार असो, तरी माझी दृष्टी संपूर्ण पृथ्वीवर काय, पण ग्रहगोलापासून आमची दृष्टी पोचते. गुरुग्रह किती लांब आहे, शनी ग्रह तर अंतिम टप्प्यात आहे, एवढी दृष्टी ज्योतिषशास्त्राला असायला हवी. आपण समुद्राकडे पाहिलं तर समुद्राच्या वर काडी कचरा केर कचरा तुम्हाला आढळून येईल, पण समुद्राच्या तळाशी गेलं तर आपल्याला रत्न माणकं ओळखून काढता येईल. परंतु समुद्राच्या तळासाठी जाण्यासाठी ताकद असायला हवी, पोहण्याची ताकद असायला हवी, श्वास घेण्याचा दम घेण्याची ताकद असायला हवी, शक्ती असायला हवी. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुद्धा ज्योतिषामध्ये एवढी समज असायला हवी, एवढी बुद्धी असायला हवी, शास्त्र त्याला अवगत असायला हवं. त्याचप्रमाणे असा ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या जीवन आयुष्यातील रत्नमाणकं काढून देत असतो. त्याचप्रमाणे आपण ठिकाणी जर बघितलं तर विवाहाचा प्रश्न आता वर्तमान स्थितीत फार जटिल झालेला आहे. मुलींना मुलं मिळेनासे झालेले आहे, मुलांना मुली मिळेनासे नाही झाले. त्यात पण आता वर्तमान स्थितीत आपण या 5-10 वर्षात जर विवाहाचं परीक्षण करण्यात गेलो तर आंतरजातीय विवाह तर होतच आहे, पण परजातीय विवाह होऊ लागलेले आहे. आता याच्या अगदी म्हणजे घटना घडत आहे अशा की परधर्मीयांमध्ये सुद्धा आता लग्नाचे विवाहाचे योग येत आहे, विवाह घडत आहे, मुली नांदत आहे, काही घटस्फोट घेत आहे, काही वाद होत आहे, अशा तऱ्हेचे आपण बघतो आहोत. आता आपले योग, आता एखाद्या मुलाची कुंडली माझ्याकडे आली किंवा मुलीची कुंडली आली तर त्याला जे स्थळ आहे ते मला माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही आहे. तुम्हाला आम्हाला जे स्थळ माहिती नाही, परंतु ते आम्हाला माहिती आहे असं मी सांगू शकतो, कारण त्याचा अनुभव तुम्हाला पुढे येणार आहे. स्थळ विषयी संपूर्ण नाव परिपूर्ण मार्गदर्शन कसं होत असते तर तुम्हाला स्थळ कुठल्या दिशेचं येणार आहे ही एक दिशा ठरली की दोघांच्या मध्ये किती अंतर असणार आहे, त्याच्यानंतर स्वभाव त्या स्थळाचा कसा असणार आहे तो, आणि त्याच्यानंतर त्याची मनोवृत्ती अंतर्गत कशी असणार आहे ती, सासूसुनाचे संबंध कसे असणार आहे तो, त्याचा रंग कसा असणार आहे तो, त्याच्यानंतर तो नोकरी करणारा आहे का व्यवसाय करणारा आहे का नोकरी करून नंतर व्यवसाय सोडणार आहे, संतती सुख देणार आहे का स्थळ की संतती सुख देणारं नाही, का विलंब संतती होण्याचे वाद होणार आहे का सासूसुनाचे वाद होणार आहे, एखादा अघटित रोग होणार आहे की आहे का पुढे होणार आहे, म्हातारपण कसं जाणार आहे आणि संसार कशा सुखाचा होणार आहे, या बाबतीत जर आपल्याला काटेकोरपणे आणि सूक्ष्मात्मक माहिती मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला विवाहाची कुंडली लागेल. कारण तुम्हाला आपण जर केलं, तुम्ही या कुंडल्या पाहिलं तर त्याच्या एक लग्न कुंडली येते. आता तो शब्द चुकीचा आहे, मी वारंवार सांगतो की लग्न म्हणजे विवाह नाही, लग्न हे उदयमान, त्याला तिथे शब्द असायला हवा.
परंतु अजूनही पुष्कळसे ज्योतिषी हे बदलत नाही आहे. ही खेदाची गोष्ट आहे. कारण तो आपण जन्म झाला त्यावेळेला शिरोभागी आकाशात जी ग्रहस्थिती होती तो लग्न त्याला लग्न त्यांना म्हटलेलं आहे, परंतु तो लग्न चुकीचा आहे. विवाहाची कुंडली वेगळी असते आणि जाणकार ज्योतिषाशिवाय ती कोणी काढू शकत नाही. ते कॅम्प्युटरच्या माध्यमातून निघत नाही किंवा जन्माक्षर जन्मांक यांच्यातही ती कुंडली अवगत नसते आणि आपल्याला ती दिसत पण नाही आणि सापडत पण नाही आणि कोणी करत पण नाही. याच्यासाठी उत्कृष्ट कुंडली करून घेणं महत्त्वाचं आहे. कुंडली म्हणजे जन्माचा ठेवा असतो. पूर्ण आयुष्य आपलं कसं जाणार आहे, काय जाणार आहे याच्याविषयी सखोल ज्ञान जर देणारं असेल तर ते आपल्याला जन्मकुंडली देते. म्हणून जन्मकुंडली करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. वाडवडिलांच्या म्हाताऱ्या माता पितांच्या सुद्धा आपण कुंडली करून घ्यायला हव्या. कारण की आपल्याला दोष निर्माण होत आहे. तो दोष आपल्याला आईच्या घराण्यातून आला आहे, त्या वडिलांच्या घराण्यातून आला आहे, आजोबा आजीच्या घराण्यातून आला आहे, त्या पंजोबा पंजीच्या घराण्यातून आला आहे. इतक्या दूरवर आपल्याला बघावं लागते आणि त्यानुसार उपचार उपासना सुद्धा आपल्याला करावे लागतात. अशा तऱ्हेने आपण कुंडली आवश्यक आहे. म्हणून मला प्रत्येकाला सांगायचं आहे की प्रत्येकाने कुंडली करून घ्यावी. आता पुष्कळांना मी आता समोर येतो अनेकांना की तुम्ही कुंडली टाकली की कुंडली झाल्यावर तुम्ही लगेच न्यायला हवी. तर तुमची कुंडली जर ज्योतिषाकडे पडली, पुजाऱ्यांकडे पडली तर ते उचित योग्य नाही. म्हणजे तुम्ही आहात आणि भाग्य मात्र दुसरीकडे जात आहे. दुसरीकडे तुम्ही कुंपात बंद ठेवलेलं आहे. अशा नाही तुमच्या जीवनामध्ये अडथळे येण्याची सुरुवात होते. काही वेळा जीवन कंठस्थ जे काही प्रसंग असतात ते पण घातक प्रसंग निर्माण होण्याची संभावना असते. म्हणून प्रत्येकाने कुंडली टाकलेली असेल तर ती ताबडतोब घेऊन जाणे. नाहीतर तुमचा जीव एकीकडे आणि तुमचं शरीर एकीकडे, प्राण एकीकडे आणि तुमचं आपलं अंग एकीकडे अशी जाण्याची संभावना आहे. त्याच्यातून काय कळेल एक प्रश्नचिन्ह असते. म्हणून कुंडली टाकल्यावर लगेचच आपण ती कुंडली घेऊन जावी असो. कारण कुंडली ही अनमोल ठेवा आहे. आपल्या जन्माचा जमा खर्च आहे. आपला एखाद्या आपण फार पूर्वीच्या कथेमध्ये वाचत होतो की राजाचा प्राण त्या पोपटामध्ये असायचा आणि पोपट राजाला किती मारलं तरी तो मरत नव्हता, कारण त्याचा प्राण हा पोपटाच्या ह्याच्यात होता. अशी कथा आपण वाचतो. त्याचप्रमाणे आपली कुंडली म्हणजे आपल्या जीवनाचा जमा खर्च, लेखाजोखा, भाग्य आहे आणि म्हणून ते भाग्य दुसऱ्याकडे ठेवणं हे उचित योग्य नाही. म्हणून कुठेही तुम्ही कुंडली टाकली असेल तिथे ताबडतोब घरी नेऊन पूजन करून वाचन करून आपल्याला करायचं आहे. असो एकदा तुम्ही गणपती बसवला, देवी बसवली आणि मग 8 दिवसांनी 10 दिवसांनी पूजा केली तर चालेल का? पुढच्या वर्षी पूजा केली चालेल का? तशी बसवून ठेवली चालेल का? त्याच घरात तुम्ही कुंडली एकदा तयार झालेली आहे की तुम्ही लवकर घेऊन जाणं हे आपल्याकरता योग्य आहे. तो पुजारी तो ज्योतिषी तर ठेवणारच आहे. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत ठेवेल. कोणी वारस नसला तर मग ते रद्दीमध्ये जाईल, तर कुठे जाईल, काय जाईल ते तर तुमचं भाग्य जाईल. त्यामुळे मग तेही एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. असो आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. आजचा कार्यक्रम थांबवण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. पुन्हा मी सांगतो तुम्हाला की आपण व्हॉट्सअपवर माहिती टाकण्यापूर्वी मला अवश्य विचारा. आपली जी काही समस्या आहे त्याचं मला थोडंसं विवरण द्या आणि हे विवरण देत असताना त्या समस्याविषयी मला आपल्याकडून कोणती माहिती हवी आहे ते मी आपल्याकडून माहिती घेईल ती व्हॉट्सअपद्वारे आणि नंतर मग तुम्हाला मी त्याचं मार्गदर्शन व्हॉट्सअपद्वारे करेन. मार्गदर्शन करत असताना पहिलं पान जे येते त्याचा फोटोकॉपी आम्ही देणार आहोत. त्या पानावर आपल्या समस्येचं निवारण असेल. दुसरं जे पान आहे ते पान उपासना आराधनेचं असेल आणि आपण असं बोलतो आहोत तर ते व्हॉईस मेसेज मी टाकेल. पुन्हा त्याच्यात बहुतांशी 100% तर कोणी मला कोणाची विचारत नाही, पण काही कोणाला काही अवगत नसलं समजलं नाही तर विचारू शकतात. त्यावेळेला आपल्याला काय विचारायचं आहे हे आपण कागदावर लिहून घ्या. हे तर बोलण्याच्या ओघ्यामध्ये आपणच आपलं लिहिलेलं किंवा स्मरणात असलेलं विसरून जातो. कारण आपल्याला पूर्ण मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य मी समजतो. म्हणून या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगत आहे.
असो. आजचा कार्यक्रम इथे संपवूया. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा, सदिच्छा. नवीन वर्ष आपल्याला सुखाचं जावं, आरोग्यप्रद जावं, लक्ष्मीप्रद जावं. आपल्या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत सदा सुखी आपण राहावे, आयुष्यमान राहावे. हे असताना माझ्याकडनं हा शुभाशीर्वाद हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं असल्याकारणाने स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे पण आशीर्वाद आपल्याला लाभणारच आहे. पुढचा आपण आता जो व्हिडिओ घेऊ तो शक्यतो धनुराशीचा घेणार आहोत.